हाय हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी. वेलकम टू माय चॅनल व्लॉग विथ गौरी. येस, आपण सकाळी लवकर निघालेलो आहोत आणि आपण जात आहोत शिर्डीला. बघूया आपला प्रवास कसा होतो आणि आपण कोणत्या रूटनी जाणार आहोत. आम्ही कारने चाललो आहे आमच्या, आणि आत्ता आम्ही थांबलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आमच्या फेवरेट स्पॉटला, जिथे आम्ही नेहमी थांबतो, श्री दत्त स्नॅक्स. इथे आम्ही नेहमी थांबतो या स्पॉटला. आता इथून अजून 1-2 तास तरी दाखवत आहे शिर्डी, बिकॉज रस्त्यामध्ये डायव्हर्जन खूप आहे आणि सगळे हेवी व्हेकल्स. त्याच्यामुळे उन्हाळा म्हणजे थांबल्यावरती असं वाटतंय की ऊन आहे भरपूर, पण गाडी अदरवाईज आवाज आहे चांगली, प्लेझंट हवं आहे. येस. बघूया, आपण चहा प्यायला जाऊया. हॅलो, आम्ही चाललोय शिर्डीला. आता आम्ही कसारामध्ये आहोत, चहासाठी जमलेलो आहोत. मस्त वातावरण आहे. सो आता आम्ही चहा घेतो अँड देन आम्ही परत तुम्हाला अपडेट करू आम्ही कुठे थांबणार आहे. अरे पाण्यात मारा. हवा गाईज, हवा बघा किती आहे इथे. गाड्या खूप फास्ट चालल्या आहेत. बघा अरे बाई, पाण्यात गेलत नाही. हो हो हो. आता तू Can you explain where we are and what is our plan? मी तर समृद्धी महामार्गाला आहोत आणि थांबलो आहे कारण पप्पांचा कॉल झाला. पण आम्ही तोपर्यंत टाइमपास करतो. इकडे आम्हाला दिसला एक साप पाण्यात होता. पाण्यात इकडे त्यांनी एक गप्प काहीतरी रस्ता बनवण्यासाठी खोदलेलं, त्याच्यामध्ये आम्हाला साप. ओके, सो इथून आता शिर्डी किती आहे? शिर्डी इथून बहुतेक 100-1 किलोमीटर. एक तास लागेल अजून आम्हाला. पुढे शिर्डी. आम्ही लोक आता शिर्डीत पोचलोय आणि आलो आहे इकडे जेवायला. म्हणजे थोडंसं खायला आलो आहे. कालिका मिसळ म्हणून आहे. कालिका मिसळ म्हणून आहे, जिथे आम्ही लास्ट टाइम पण आलो होतो आणि त्यांच्याकडे छान मिळालं होतं आम्हाला. सो आम्ही परत इथेच आलेलो आहोत. इथून आमचं हॉटेल जे आहे हे 10 मिनिटावर आहे, देवळाच्या बाजूलाच आहे. आणि आता आम्ही ऑर्डर केलेला आहे मिसळ पाव आणि आलू पराठा. लेट्स सी. खूप गर्दी असते ना. आम्ही झोपलो होतो आणि आता उठलो मस्तपैकी आणि चहा पियायला आलेलो आहे. आम्ही चाललोय दर्शन करायला. आता शिर्डीमध्ये अजिबात गर्दी नाही असं म्हणतायत, पण बघूया. हाय, आम्ही फुल इंडियन ड्रेस घातलेले आहेत आता. तुझं काय ॲक्सेंट आहे? इंडियन ड्रेस घातलेले. हे जे हॉटेल आहे जिथे आम्ही राहतोय दॅट इज आमचं नेहमीचं हॉटेल आहे.
ते त्याचं ब्रांच नवीन उघडलेली आहे. त्यांचं जे मेन हॉटेल आहे ते तिथे आहे. तिथून तर देवस्थान एकदमच जवळ आहे. म्हणजे तिथून लिटरली 2 मिनिट्सचा वॉक आहे आणि तुम्ही देवस्थानाच्या परिसरात म्हणजे देवळाच्या अगदी समोर आहे ते हॉटेल. आणि त्या हॉटेलमध्ये कॉमन एरिया आहे जिथून सगळेजण जातात. म्हणजे सगळे इवन एव्हरी वन कॅन गो. कॉमन लोक कोण पण जाऊ शकतात. म्हणजे त्यांनी एक पाथ काढला आहे तिथून तुम्ही जाऊ शकता देवस्थानाकडे देवळाच्या जवळ. तर त्याचं तिकडचं मे बी फुल होतं म्हणून आम्ही इकडचं बुक केलं आहे दिस टाईम. सो दोन्ही चांगले आहेत. साई पॅलेस बजेट हॉटेल. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता त्यांच्या साईटवरती किंवा मी लिंकमध्ये टाकते त्यांचं जे साईट असेल ते. सो तुम्ही चेक करू शकता. इथून कळस दिसतो. इथून तुम्ही बघू शकता की कळस एकदम स्पष्ट दिसतोय. आपण द्वारकामाईच्या परिसरात आहोत. स्क्रीनवरती बाबांची आरती पण चालू आहे आणि हे द्वारकामाईचं प्रवेशद्वार आहे. कॉपीराईटच्या इश्यूमुळे आपण साऊंड ऑन नाही करू शकत. आणि हे तुम्ही बघताय आहे चावडी. बरेच लोक तिथे पण दर्शन घेत आहेत आणि बाकीचा जो उरलेला परिसर आहे तो आहे मार्केटचा परिसर. बरेच लोक शॉपिंग करतात इकडे आणि हे एकदम द्वारकामाईच्या समोर आहे. वाटायला असे लोकांना एक तुझे बाबा आम्ही आलो पाव वाटायचं नाही. हो पावाची लादी इथे घेऊन लोक असायची. कुत्र्यांना माणसांना एवढे पाव असायचे. आम्ही आता द्वारकामाईच्या तिकडे आणि आज मोठी एकादशी आहे त्याच्याबद्दल पालखी असणार आहे. त्याची सगळी तयारी चालू आहे. इथून आता फुलं उडवणार आहेत आणि पालखी गावात जाणार आहे. म्हणजे इथून द्वारकामाईमधनं येणार. आपण आपलं म्हणजे काय हळूहळू भरणार त्याच्यामध्ये. शिर्डीमध्ये आहे भरपूर थंडी आणि आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही जॅकेट काय जास्त घेऊन आलेलो नाही आहे आणि आता मस्त गार थंडी पडली आहे. पण मला थंडी जास्त आवडत नाही. तर आम्ही चाललो आहे हॉटेलवरती कारण का आम्हाला लवकर थोडं झोपायचं आहे. उद्या सकाळी आम्हाला काकड आरतीला जायचं आहे. 5:15ची काकड आरती आहे. पण आम्हाला 2:30ला वगैरे उठून रेडी होऊन 3:30ला हॉटेलमधनं निघायचं आहे. सो दॅट आम्हाला जरा जवळचं मिळेल. आता आम्ही चाललो आहे हॉटेलवर. सो आता मी चेंज केलेलं आहे आणि आता आम्ही झोपणार आहोत लवकर कारण उद्या काकड आरतीला जायचं आहे. सगळे झोपल्यामुळे मी पार्किंगमध्ये येऊन बोलते आहे. सो उद्याचं मला काही शूट करता येणार नाही आहे कारण काकड आरतीला फोन घेऊन जायला अलाउड नाही आहे आणि सकाळी ते फोनचे बूथ्स जे असतात जिकडे आपण फोन ठेवू शकतो ते चालू असतील की नाही माहिती नाही. बिकॉज आम्ही सकाळी जाणार आहोत 3:30 वाजता. 3:30-4 वाजता आम्ही निघणार आहोत.
वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, पण आम्हाला लवकर पुढची जागा पकडायची आहे. आम्ही तिकीट्स काढले आहेत, पण तरी पण पुढची जागा पकडायची आहे. सो त्याच्यामुळे मला माहीत नाही फोन घेऊन जाऊ शकेन की नाही मी. सो मी फोन रूमवरतीच ठेवून जाणार आहे. त्याच्यानंतरचे जे सगळे अपडेट्स असतील ते तुम्हाला नवीन व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो टिल देन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज बघता येतील. आणि बेल आयकनवर ला पण तुम्ही नोटिफाय होऊ शकाल. सो तुम्ही ते बेल आयकन पण दाबून ठेवा, सो दॅट तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि हा माझा इंस्टाग्रामचा ID आहे, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. सो आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.